आपण शहरात राहून गावाकडचे पदार्थ विसरूनच गेलो. मग विचार केला, बराच दिवस झाले की गावाकडचा काहीतरी पदार्थ नाही केला आहे आणि मस्त अशी ही गावाकडची फणसाची भाजी बनवलेली आहे. गोव्याला आम्ही ही नेहमीच फणसाची भाजी ह्या सीझनमध्ये बनवतो आणि ही भाजी सीझनल आहे, कारण माहिती आहे फणस आपल्याला ह्याच सीझनमध्ये भेटतो आणि तो म्हणजे कवळा फणस ह्या सीझनमध्ये भेटतो. मग मस्त विचार केला की कवळ्या फणसाची भाजी बनवायची. भाजी ही खायला खरंच खूप मस्त लागते. ही अशीच देखील तुम्ही खाऊ शकता, ती चपातीसोबत किंवा भातासोबत खाल्लं तरी हरकत नाही, पण अशीच खायला देखील ही खूप मस्त लागते. इथं मग काय मी ते मार्केटमधून फणस दिसला तर मस्त असा हा छोटा कवळा फणस घेतला आणि अगदी असा फ्रेश असा हा फणस होतो. फणस हा फ्रेश आहे की नाही हे आपल्याला जे फणसाचा डीक जे येतो, हे बघा तुम्ही बघू शकता त्याचा चीक, त्या ह्याच्यावरून आपण ओळखू शकतो की फणस हा किती फ्रेश आहे. हा अगदी फ्रेश होता, त्यामुळे ह्याचा जे देठाकडचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे. आणि हे बघा अगदी 5 मिनटं हे कट करून ठेवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याचा सगळा डीक जे आहे तो निघून जातो. आणि आठवण ठेवा, खाली मात्र पेपर घालायला विसरू नका किंवा सुरीला आणि हाताला तेल लावा, जेणेकरून तुमच्या हाताला हे चिपकणार नाही, कारण हे खूप स्टिकी असतं. त्यामुळे हे कट करून 5 मिनटं ठेवून द्यायचं. 5 मिनटानंतर मी थोडंसं पेपरच्या सहाय्याने पुसून घेतलेलं आहे, जेणेकरून कसं जास्त इथे कट करताना चिकट होणार नाही. आणि मग काय मधून देखील हा मी कट केलेला आहे. जे आपलं जेवढं फ्रेश असेल ना तेवढा ह्याचा डीक निघतो, त्यामुळे थोडंसं कट करून ठेवलं ना की पटकन ह्याचा डीक निघून जाईल आणि आपल्याला कट करताना पण देखील प्रॉब्लेम नाही येणार. हे बघा अशा पद्धतीने मी इथे फणसाचे 2 भाग केलेले आहे आणि अगदी कवळा असा हा फणस होता. आणि ह्या भाजीला हा कवळाच फणस लागतो. जाडसर म्हणजे ज्याच्यामध्ये गरे बनतात त्याची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवलेली जाते आणि अगदी कवळा फणस असतो ना त्याची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवली जातो. गोव्याला तर आम्ही ह्या सीझनमध्ये ही भाजी नक्कीच बनवतो आणि सगळ्यांना देखील आवडीने असे हे खातात. मग काय व्यवस्थित कट करायचा. मी सुरीने कट करत होती, पण माझ्याकडे सुरीने कट नाही झाला, त्यामुळे मी हे विळीवर कट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. त्यानंतर फणसाला जे मधली जे स्टिक कशी असते, म्हणजे ज्याला आपण माव बोलतो, ती कट करून घ्यायची आहे, कारण ती कितीही शिजवली तरी शिजत नाही आणि अगदी म्हणजे चिकट अशी होते. त्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे. आणि कट करताना जेवढे काटेरी भाग फणसाचा आहे ना तो सगळा अगदी काढून घ्यायचा. हे बघा अगदी पूर्ण अशी ही जी फणसाची माव असते ती काढून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. आणि जे वरचं काटेदार भाग आहे ना पूर्ण काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे आपल्याला जसं आपण बटाटे वगैरे सोलतो ना तशाच पद्धतीने हा फणस देखील आपल्याला सोलून घ्यायचा आहे, म्हणजे वरची भाग सगळी काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं काढून झालं की आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे. आणि मेन लक्षात ठेवायचं आहे, हे फणस कापताना हाताला आणि जे काही जर तुम्ही विळीने कट करत असाल तर विळीला आणि सुरीने कट करत असेल तर सुरीला तेल लावायला मात्र विसरू नका. तेल नाही लावलं ना ते पूर्ण चिकटणार आणि कट करताना खूप बराच प्रॉब्लेम होतो, कट होत नाही व्यवस्थित. त्यामुळे तेल लावणं खूप आवश्यक आहे. हे बघा व्यवस्थित हे कट करून घ्यायचे आणि अगदी म्हणजे मीडियम साईजमध्ये इथे साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे. अगदी छोटे किंवा अगदी मोठे असे कट नाही करायचे, मीडियम साईजमध्ये इथे मी कट केलेले आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे बाकीचे कट करून घ्यायचे आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, हा कवळा आहे त्यामुळे जे आपण शिजवणार आहे ना त्याला जास्त वेळ नाही लागत, पटकन असा हा शिजतो आणि खायला ह्या फणसाची भाजी ना खूपच मस्त लागते. हे बघा तुम्ही बघू शकता. नंतर काय स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. धुतल्यावर आपल्याला इथे हे मी कुकरमध्ये बनवते, कारण पटकन असा हा बनतो कुकरमध्ये, त्यामुळे कुकरमध्ये तुम्ही पाहिजे तर वाफवून पातेल्यामध्ये पण घेऊ शकता. हे व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे कुकरमध्ये घालून अगदी म्हणजे आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही, म्हणजे ओव्हर कुक करायचं नाही आहे. व्यवस्थित असं हे थोडंसं म्हणजे हलकंसं शिजून आलं ना की ह्याची भाजी खूप मस्त लागते. हे बघा व्यवस्थित हे सगळं धुवून कुकरमध्ये घातलेलं आहे. आणि नेहमी आपण कसं शहरातल्या ज्या रोजच्या भाज्या भेटतो ना ते खाऊन कधीतरी कंटाळा येतो, म्हणून मग आज विचार केला गावी जसं आपण भाजी खातो नाही फणसाची तशी आज बनवायची.
मग काय चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे साधारणतः अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे, कारण बॉईल होताना हे फणसाच्या भाजीमध्ये जर मीठ घातलं तर चव खूप छान लागते. मग काय अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून आपल्याला अगदी 1 ते 2 शिट्टी काढायचे आहे. जास्त इथे कुकरच्या आपल्याला शिट्टी काढायच्या नाही, कारण माहिती आहे कवळा फणस असल्यामुळे पटकन शिजणार आहे. अगदीच कवळा असेल तर 1 शिट्टी काढली तरी हरकत नाही. त्यानंतर ह्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे, म्हणजे जे आपण मसाला वापरणार आहे ना तो. इथे 1 कांदा घेतलेला आहे, 1 खोबऱ्याची वाटी घेतलेले, ओलं खोबरं आहे, 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, 1 चमचा धने, अर्धे चमचे बडीशोप, अर्धा चमचा खसखस, 1 चमचा इथे मी जिरं घेतलेले, आणि थोडेसे बेसिक आपले खडे मसाले जसे की लवंग, काळी मिरी, दालचिनी, आणि आपली जी रोजची वेलची असते ना हिरवी ती घेतलेली आहे. बेसिक मसाला घेतलेला आहे. मग काय 1-2 चमचे इथे तेल गरम करायचं आहे. जे आपण कांदा 1 कट करून घेतलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कांदा अगदी जास्त असं परतवायची गरज नाही. आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मग व्यवस्थित हा कांदा भाजून घ्यायचा, अगदी लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि खोबरं पटकन भाजलं जायला पाहिजे म्हणून मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून पटकन हे खोबरं भाजून होतं. आणि मंद आचेवर आपल्याला हे गॅसवर भाजून घ्यायचं आहे, खरपूस असं भाजायचं आहे. आणि जेवढं वाटण आपण व्यवस्थित भाजून घेतो ना, म्हणजे खोबरं कांदा, त्याचं वाटण खूप मस्त लागतं. आणि हे फ्रेश नारळ असल्यामुळे ह्याची चव खूपच छान लागते. गावी आम्ही जास्त फ्रेश नारळ म्हणजे ओलं खोबरंच वापरतो, जास्त सुकं खोबरं वगैरे वापरलेलं जात नाही. मग काय जेवढे आपण मसाले घेतलेले आहे ते घालायचे. अगदी अर्धा ते 1 मिनिटासाठी हे परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही. हलकंसंच आपल्याला हे गॅसवर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे. जास्त वेळ इथे हे मसाले जे आहे आपल्याला भाजायची गरज नाही. मी इथे गॅस बंद केलेला आहे. अगदी म्हणजे खरपूस असं हे खोबरं भाजायचं आहे. आणि त्यानंतर काय हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मिक्सरला असं बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. खूप छान बनते ही फणसाची भाजी, आणि नक्की बनवा, कारण ह्याच सीझनमध्ये आपल्याला फणस भेटतो, नंतर काय मग भेटणार नाही. मग वाटताना काय थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित ही फाईन पेस्ट झालेली आहे. वाटण पण झालेलं आहे, पण हे वाटण होईपर्यंत आपला कुकर पण झालेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे परफेक्ट असे हे कुक झालेले आहे. जास्त पण ओव्हर कुक नाही किंवा कच्चे पण नाही. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं पटकन 1-2 शिट्टीमध्येच हे. जर तुम्ही मोठ्या कुकरमध्ये लावत असाल तर 1च शिट्टी काढा. मी या छोट्या कुकरमध्ये लावलेलं. त्यानंतर काय फोडणीसाठी मी कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम केले. 4-5 कढीपत्त्याचे पानाने एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा आपल्याला हलकासा म्हणजे जास्त ओव्हर कुक किंवा ओव्हर फ्राय नाही करायचं, हलकासा कच्चा असतानाच आपल्याला ही त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं. इथे बारीक चिरलेला 1 टोमॅटो घेतलेला आहे मी, आणि ते देखील आपल्याला जास्त फ्राय नाही म्हणजे तेलात परतवायचं नाही, अगदी हलकंसंच परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडेसे मी इथे बेसिक मसाले घातलेले आहे. जर तुम्हाला हे मसाले नाही घालायचे आहे, जर आपण वाटणामध्ये जर मसाला घाल तर मिरचीचं प्रमाण वगैरे वाढवायचं. इथे मी 1 चमचा मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, कारण ऑलरेडी आपण हळद फणस जे कुकरला लावलेले तेव्हा घातलेलं आहे. आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला घालायचा आहे. हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये अर्धा मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण इथे जे वाटण रेडी केलेलं आहे ना ते आपल्याला घालायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला हे मसाले घालायचे नसेल तर वाटणामध्येच मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवा, जेणेकरून तुम्हाला केवढं तिखट कमी जास्त असेल ते तुम्ही करू शकता. हे बघा व्यवस्थित इथे तेलामध्ये थोडंसं हे वाटण परतून घ्यायचं 1-2 मिनिटासाठी. थोडंसं व्यवस्थित म्हणजे हलकंसं तेल सुटेपर्यंत हे वाटण भाजून घ्यायचं आहे. आणि ह्या सीझनमध्ये ना आपल्याला गावाकडच्या बऱ्याच भाज्या भेटतात. ज्या सीझनल भाज्या आहे ना त्या नक्कीच बनवलेल्या पाहिजे, कारण ह्या मग आपल्याला दुसऱ्या सीझनमध्ये भेटत नाही. त्यामुळे नक्की बनवा, खरंच खायला खूप मस्त लागते. मग काय वाटण थोडंसं तेलात परतून झाल्यानंतर फणस जे आहे जे आपण बॉईल करून घेतलेलं तो घालून घ्यायचा. बघू शकता किती व्यवस्थित परफेक्ट असा हा कुक झालेला आहे. हा जर जास्त कुक झाला ना तर त्याची चव वेगळी लागते. त्यामुळे परफेक्ट असा कुक करायचा आहे. जास्त हे कुकरची शिट्टी किंवा जास्त बॉईल नाही करायचं आहे. व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव. आणि जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल ना
तर इथे तुम्ही जास्त पाणी घालू शकता, पण इथे मला जास्त ग्रेव्हीची गरज नव्हती. मी हलकंसं म्हणजे कुकरमध्ये थोडंसं एक अर्धा ग्लास इथे पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घातलेलं नाही. जर तुम्हाला ग्रेव्ही टाईप ही भाजी पाहिजे असेल, म्हणजे जसं की भातासोबत वगैरे खायची असेल ना, तर तुम्ही पाणी घालू शकता. मला ही अशीच खायची होती, त्यामुळे मी इथे जास्त पाण्याचा वापर केलेला नाही. खूप छान बनते ही, अगदी मस्त अशी कोकणातली स्पेशल. म्हणजे गोव्याला तर आम्ही ही नक्कीच बनवतो, तुम्ही देखील बनवा. मग काय, चवीनुसार मीठ घालायचं, लक्षात ठेवायचं ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चवीनुसार इथे मीठ घालायचे आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जास्त वेळ आता ही शिजवायची गरज नाही, कारण फणस ऑलरेडी आपण कुकरला शिजवून घेतलेला आहे. त्यामुळे झाकण लावून आपल्याला अगदी 1-5 मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाले सगळे फणसामध्ये मुरले पाहिजे. हे बघा, 5 मिनटानंतर आपली मस्त अशी फणसाची भाजी रेडी झालेली आहे. खायला खूपच मस्त लागते. आणि हे बघा, बघू शकता किती छान अशी ही आपली फणसाची भाजी झालेली आहे. आणि रेसिपी आवडली असेल ना, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. वरून काही थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, ऑप्शनल आहे, पण घातली तरी हरकत नाही. आणि मस्त अशी गरम गरम फणसाची भाजी खाऊन घ्यायची आहे. आणि ही भाजी ना तुम्ही एकदा खाल्ली ना, एकदा बनवून, तर नेहमीच ही बनवणार, म्हणजे सीझनल वाईज बनवणार आहे. खायला खरंच खूप मस्त लागते. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्की घरी बनवा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.